नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी कृपादृष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज आहे 28 डिसेंबर, वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. मार्गशीर्ष हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि या पवित्र महिन्यामध्ये आपण गुरुवारचं व्रत सुद्धा करत असतो. माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरोघरी स्त्रिया माता लक्ष्मीचं व्रत करत असतात आणि त्याचबरोबर गुरुवारला एक अतिशय महत्त्व तयार झालेलं आहे, कारण या दिवशी गुरुपुष्यामृत योग जो आहे तो जुळून आलेला आहे. उदय तिथीनुसार हे गुरुपुष्यामृत जे आहे ते रात्री 1:30 वाजल्यापासून चालू होणार, तर दुसऱ्या दिवशी 7:30 पर्यंत आहे. ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये असतो त्या दिवशी गुरुवारी पुष्य योग तयार होत असतो. नवीन वाहन खरेदी करणे, नवीन वस्तू खरेदी करणे, सोने चांदी खरेदी करणे याला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं. धार्मिक पुस्तके खरेदी करणं, त्याचबरोबर घरांमध्ये देवदेवतांचे फोटो खरेदी करणं याला सुद्धा खूप महत्त्व दिलं जातं, कारण हा दिवस जो आहे ना तो खरेदी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचा सांगितला आहे. आता पहा, बरेच जणांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही, परंतु आज तुम्हाला एक अतिशय मौल्यवान अशी वस्तू सांगणार आहे जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे. ही वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायची आहे. यामुळे ही वस्तू आणली तर आपल्या घराची वर्षभर भरभराट होईल आणि 100 पटींनी दारिद्र्य हे नष्ट होईल. आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल. यासाठी आपल्याला आवर्जून ही वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे. कोणती वस्तू आणायची आहे याबद्दलचं संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. सांगितल्याप्रमाणे पुष्य नक्षत्रावरती सोनं खरेदी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं, कारण सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि गुरुपुष्यामृत योगाचे दिवशी सोने खरेदी केले की तुम्हाला सुख समृद्धी येते आणि धनलाभ होतो असे सुद्धा म्हटलं जातं. तर पहा, काही लोकांना सोनं चांदी हिरे खरेदी करणं शक्य नाही, तर अशा लोकांनी अतिशय मौल्यवान वस्तू खरेदी करून आणायची आहे, ती म्हणजे हळद. पहा, गुरुपुष्य नक्षत्र असल्यास हळद खरेदी करणं हे अतिशय शुभ मानले जाते. गुरुवारसाठी पिवळा रंग हा अतिशय शुभ रंग असतो, तर तुम्ही सोने खरेदी करू शकला नाही तर या दिवशी तुम्हाला हळद ही खरेदी करून आणायची आहे. हळद घरी आणल्यानंतर ती आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून हळद कुंकू वाहून तुम्हाला तिची पूजा करायची आहे आणि हळद तुम्ही स्वयंपाक घरामध्ये सुद्धा वापरू शकता. त्याचबरोबर काही हळद तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एखाद्या डब्बीमध्ये भरून हळद कुंकू म्हणून देवीवरती सुद्धा लावू शकता. यानंतर तिसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे चणा डाळ. तर बघा, गुरुपुष्यमृत योग आल्यावर तुम्ही सुख समृद्धी मिळवण्यासाठी चणा डाळीचा सुद्धा खरेदी करू शकता. तर पहा, ग्रहांची पूजा करताना सुद्धा आपण चणा डाळीचा उपयोग करत असतो, तर ह्या चणा डाळीचा उपयोग तुम्ही पूजा कार्यात सुद्धा करू शकता किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा वापर करू शकता. हळद आणि चणे यांच्या व्यतिरिक्त तुम्ही पिवळे कपड्यांचा सुद्धा, त्याचबरोबर पितळ्यांची भांडी, तूप सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता. तर आता ही हळद आणि चणा डाळ तुम्ही किती खरेदी करून आणायची आहे, तर पहा, अगदी तुम्ही पावशर आणली तरीही चालेल. असं नाही की तुम्ही 1 किलो आणायची, 2 किलो आणायची, अगदी थोडी तुम्हाला पावशर किलो मध्येही अगदी थोडी हळद जी आहे ती तुम्हाला खरेदी करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोन्याची किंवा चांदीचे नाणे खरेदी करणे सुद्धा खूप शुभ मानले जाते. सोने आणि चांदीचे नाणे हे तुमची प्रगतीसाठी खूप उपयुक्त ठरत असतात. आपल्या देवघरामध्ये असेल तर आपल्या घराची, आपल्या कुटुंबाची अगदी भरभराट होते असं सुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून सोने किंवा चांदीचा जो सिक्का आहे तो तुम्ही नक्की खरेदी करून
आणू शकता। त्याचबरोबर या दिवशी आपण धार्मिक पुस्तके सुद्धा खरेदी करू शकतो। यामुळे तुम्हाला अगदी लाभ होईल। तुमच्या घरामध्ये कुठली धार्मिक पुस्तके नसतील आणि भरपूर दिवसांपासून तुमचा विचार असेल की मला घ्यायचे आहे, परंतु घेण्यासाठी वेळ नव्हता किंवा कोणत्या दिवशी घ्यावा असं वाटत असेल, तर तुम्ही आजच्या दिवशी, गुरुवारच्या दिवशी नक्की तुम्ही धार्मिक पुस्तके हे खरेदी करू शकता। त्याचबरोबर बघा, आता आपण सर्वांच्या घरी गुरुवारचं व्रत आपण करतोय, तर शेवटचा गुरुवार आपल्याला उद्यापन करायचं असतं आणि हे उद्यापन करत असतो त्या वेळेला आपल्याला माता लक्ष्मीची जी व्रतकथेची एक पुस्तिका असते तर ती आपण देत असतो सुवासिनींना। तर ती तुम्ही शेवटच्या गुरुवारी खरेदी करण्याच्या ऐवजी तुम्ही आजच्या दिवशी खरेदी करा, यामुळे तुम्हाला लाभ होईल। तर तुम्ही ही धार्मिक पुस्तके सुद्धा या गुरुवारी खरेदी करू शकता। तर पहा, सांगितलेले या वस्तू ज्या आहे त्या आपल्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि ह्या आपल्याला या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी घरी घेऊन यायच्या आहे। आपल्या घराची भरभराट होण्यासाठी, घरात दारिद्र्य आणि गरिबी दूर होण्यासाठी, घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी, धनलाभ होण्यासाठी आणि महत्त्वाची काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या सगळ्या वस्तू पैकी जी शक्य होईल ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे। सर्व वस्तू तुम्हाला खरेदी करायची गरज नाही। एक वस्तू तुम्ही खरेदी केली तरीही चालेल किंवा सगळ्या खरेदी केल्या तरीही चालेल। आवर्जून तुम्ही ही एक वस्तू नक्की घरी घेऊन या। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि अशीच नवनवीन माहिती ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।